नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी म्हणजे मंथली एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. मी कालच सांगितलेलं होतं की साधारणपणे ह्या एरियामध्ये पूर्वी सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागलेला होता. त्यामुळे जोपर्यंत ह्या लेवलच्या वर जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये काय होऊ शकतं, मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं टेन्शन कायम राहणार आहे. मी डेली ॲनालिसिसमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती, जी आजच्या डेली ॲनालिसिसमध्ये सुद्धा पुन्हा एकदा मी दाखवणार आहे. तर गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यानंतर वर जाण्याचा प्रयत्न झाला, मात्र आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. जनरली काय होतं, जर गॅप अप ओपन झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं तर आदल्या दिवशी जिथे क्लोजिंग झालेलं असतं त्याच्या आसपास सपोर्ट घेतला जातो. आज सुद्धा तुम्ही बघू शकता इथपर्यंत खाली आल्यानंतर इथे सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स येण्याचा प्रयत्न झाला, मात्र हा सुद्धा फेल गेला आणि त्यानंतर बरोबर 11च्या दरम्यान आपल्याला ही कॅन्डल बनलेली बघायला मिळाली. जनरली काय होतं की जेव्हा आपण एम पॅटर्न बनलेला दिसतो, इथे एम पॅटर्न बनलेला दिसतोय तुम्हाला, पण ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट होती की पहिला जो हाय होता तो थोडा खाली होता, दुसरा हाय थोडासा वर होता. निफ्टीमध्ये परफेक्ट एम बनलेला होता आणि त्यामुळे आज मी बँक निफ्टीच्या ऐवजी निफ्टीमध्ये ट्रेड केलं आणि त्याचा काय फायदा झाला ते सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. तर इथे आपल्याला काय झालं की इथून जे सेलिंग आलं त्यानंतर ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही सुद्धा ब्रेक झाली, म्हणजे एम पॅटर्नचं ब्रेकआउट मिळालं. त्याच्या खालोखाल आपल्याला इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली. इम्पॉर्टंट लेवल ही 44,500 ची होती. त्यामुळे तुम्ही बघू शकता नंतर जवळजवळ आपल्याला 2 तास बँक निफ्टी 500 ची लेवल क्रॉस करायचा प्रयत्न करत होतं. आता जनरली होतं काय की आपण असं उदाहरण समजूया की ज्या वेळेला इथे एम क्रॉस झाला त्यानंतर आपण एंट्री घेतली. आपण जनरली काय करतो, ऑप्शन बाय करतो. समजा मी इथे पुट बाय केलं असेल. आता जे खरोखरच ॲक्च्युअल ट्रेडिंग करतात त्यांना ही गोष्ट लक्षात येईल की इथे मी पुट बाय केलं, पुट बाय केल्यानंतर लगेच आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट दिसलं, मात्र नंतर ज्या वेळेला मार्केट असं साईडवेज ट्रेड करायला लागतं अशा वेळेला आपल्याला काय होतं की आपण जो पुट बाय केलेला असतो त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू डीके व्हायला लागतं आणि आपल्याला मार्केटमध्ये जरी तेजी नसली तरी सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला लॉस व्हायला लागतो पुट बाय करून सुद्धा. याचं कारण मार्केटमध्ये किंमत आपल्याला साईडवेज झालेली असते आणि टाइम व्हॅल्यू डीकेमुळे आपल्याला त्याचं नुकसान होत असतं. त्याचबरोबर आपण इथे बघू शकतो की एखाद्या वेळेला ज्या वेळेला अशी किंमत वर जाते, आधी एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे आणि दुसरी ग्रीन बनायला लागलेली असते, अशा वेळेला सुद्धा आपल्याला टेन्शन येतं. आपल्याला कदाचित असं वाटतं की अरे चुकलं की काय, हा एम पॅटर्न आपल्याला चालणार की नाही चालणार. पण अशा वेळेला आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो आणि तुम्ही इथे बघू शकता की त्या पेशन्सचं फळ आपल्याला त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं बघायला मिळालं. अर्थात बँक निफ्टीमध्ये इथे खूप वेळ आपल्याला किंमत 500 च्या आसपास घुटमळताना किंवा साईडवेज होताना बघायला मिळाली. निफ्टीमध्ये आपल्याला क्लीन ट्रेड त्यानंतर बघायला मिळाला. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये. आज काय झालं, बँक निफ्टीमध्ये सुद्धा सकाळच्या वेळेत थोडीशी व्हॉलॅटिलिटी सोडल्यास त्यानंतर आपल्याला वन वे सेलिंग बघायला मिळालं. तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे मूवमेंट आली. आता मी उद्यासाठीचं विश्लेषण करणार आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आता आपल्याला ह्या लेवलला मागचे 3-4 दिवस सपोर्ट होता आणि काल सांगितलं होतं की ती लेवल आता रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि त्याचबरोबर हे पण सांगितलं होतं की ही वरची लेवल जी आहे ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती. आता आपल्याला काय होणं आवश्यक आहे,
जेव्हा इथून वर आणि ह्या लेवलच्याही वर जाईल त्यावेळेला आपल्याला काय होऊ शकतं, मार्केटमध्ये तेजीची अपेक्षा आपण ठेवू शकतो. मात्र आज तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तिथपर्यंत जाऊनच पुन्हा आपल्याला एकदा सेलिंग आलं आणि जी ही लेवल आपल्याला आतापर्यंत मागच्या 4-5 दिवसांमध्ये महत्त्वाची दिसत होती, आपण आता तिथून खाली आलो आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्याला आता 44,200च्या दिशेनं वाटचाल चालू झाली आहे. मात्र जर तुम्ही ओव्हरऑल प्राइस ॲक्शन कशी झाली आहे हे बघत असाल तर तुम्हाला मी पुन्हा एकदा प्राइस ॲक्शन समजून सांगायचा प्रयत्न करतो. इथून एक सेलिंग झालं, त्यानंतर इथे आपल्याला साईडवेज झालं, म्हणजे पॉज घेतला गेला. जनरली पॉज घेतल्यानंतर दोन शक्यता असतात, एक म्हणजे रिव्हर्सल येऊ शकतं किंवा ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. हे मी वीकली ॲनालिसिसमध्ये सांगितलेलं होतं. आता इथे काय झालंय, आपल्याला ट्रेंड कंटिन्यू होताना दिसतोय. मग अशा वेळेला काय होणार, 44,200चं हे पहिलं टार्गेट आहे. त्याच्या खालोखाल जर आपण जायला लागलो तर 43,800चं आपल्याला हे दुसरं टार्गेट बघायला मिळेल. त्याच्याही खालोखाल गेलो तर मग आपल्याला 43,600चं आपल्याला तिसरं टार्गेट बघायला मिळेल. मात्र आता ज्या अर्थी हे खाली चाललंय, जर आजचा लो उद्या ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, मग सांगितलेली ही तिन्ही टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतात आणि ही अतिशय जलद सुद्धा बघायला मिळू शकतात. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे जर ह्या ठिकाणी आहे इथनं जर आपल्याला रिकव्हरी नाही आली, रिकव्हरी येण्याची शक्यता आता जेमतेम 30% उरलेली आहे. 60% शक्यता अशी आहे की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग होऊ शकतं आणि 10% शक्यता अशी आहे की इथे साईडवेज आणखीन होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं मला शक्यता दिसत आहेत. अर्थात त्यासाठी उद्या ओपनिंग कुठे होत आहे, ओपनिंग जर समजा थोडंसं गॅपअप किंवा फ्लॅट किंवा गॅप डाऊन झालं तर मग आपल्याला 100%, अर्थात मार्केटमध्ये काही 100% नसतं, पण आपल्याला जास्त गॅरंटी आपण अशी धरू शकतो की आपल्याला खालच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते. खूपच जास्त गॅपअप झालं ओपन, म्हणजे अगदी 44,600, 44,700, 750 ह्या रेंजमध्ये कुठेतरी गॅपअप ओपन झालं इथे, तर मग काय होऊ शकतं, तर मग थोडंसं आपल्याला मार्केट मग व्होलाटाईल होऊ शकतं. कारण वर जायला लागलं तर वर तुम्हाला माहिती आहे 44,750च्या आसपास रेजिस्टन्स आहे, तो रेजिस्टन्स फेस होणार. खाली यायला लागलं तर आपल्याला माहिती आहे की ह्या आसपास सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे काय होणार, इथे साईडवेज होऊ शकतं. म्हणजे खूप जास्त जर गॅपअप ओपन उद्या झालं नाही, थोडंफार गॅपअप झालं, 300च्या आसपास क्लोज झालेलं आहे, 400च्या आसपास ओपन झालं, 450च्या आसपास ओपन झालं, 500च्या खाली कुठेही ओपन झालं तरी आपल्याला काय होऊ शकतं, एक खालच्या दिशेनं मुवमेंट पुन्हा कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. त्यामुळे फ्लॅट ओपन होऊ दे, थोडंसं गॅपअप होऊ दे किंवा गॅप डाऊन होऊ दे, आपल्याला खाली जाण्याची शक्यता आता जास्त निर्माण झालेली आहे. आणि खाली जात असताना अतिशय वेगानं जातं, हे तुम्ही अगदी अलीकडेच इथे बघितलेलं आहे. खाली जात असताना किती स्पीडनं मार्केट खाली जातं हे आपल्याला बघितलेलं आहे. वर जात असताना तुम्ही बघू शकता, हळूहळू हळूहळू वर जातं, मध्येच खाली येतं, परत वर जातं, परत खाली येतं, असं करत करत जातं. मात्र खाली येत असताना ते अतिशय वेगानं खाली येतं, तर ते आपल्याला कदाचित येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतं. हे झालं बँक निफ्टीचा डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढायला सुरुवात करूया. उद्यापासून ऑक्टोबर एक्सपायरी चालू होतीये आणि ऑक्टोबर एक्सपायरीच्या पहिल्या दिवशी आपल्याला जे ट्रेडिंग करायचं आहे त्याच्यासाठी 44,250च्या आसपास आपल्याला खालची इम्पॉर्टंट लेवल मिळालेली आहे बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये आता आपल्याला जर बघितलं तर दोन प्रकारचे आपल्याला इथे लेवल्स मिळू शकतात. ही लेवल जी मिळते वरच्या बाजूची, ही लेवल आपण जरी घेतली तरी आपल्याला लक्षात ही ठेवायचं आहे की ही लेवल आपल्यासाठी, मी आणखीन एक लेवल काढून दाखवतो तुम्हाला. साधारणपणे ही लेवल जी आपल्याला, ही लेवल जास्त महत्त्वाची आहे. पण आपण काय करूया, थोडंसं ॲग्रेसिव्ह समजण्यासाठी आपल्याला 44,425च्या आसपास 44,400ची लेवल आपण इथे घेऊ शकतो किंवा 44,500ची लेवल घेतली तरी सुद्धा चालेल. तर आपण काय करूया, 44,500ची लेवलच घेऊया, म्हणजे 250 पॉईंटचा आपल्याला जो डिफरन्स स्टँडर्ड असतो, आपल्याला जो अपेक्षित आहे तो आपल्याला इथे बघायला मिळू शकतो. आता समजा इथे फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅपअप झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर खालच्या दिशेनं जाऊ शकतं, हे आत्ताच आपण बघितलेलं आहे. त्यामुळे 44,250च्या खाली जात असताना 44,150 हे आपल्यासाठी काय असणार आहे, पहिलं टार्गेट असणार आहे. त्याच्यानंतर
44,050 हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट असणार आहे, त्यामुळे 44,050 हे दुसरं टार्गेट मार्क करतोय आणि त्यानंतर 43,950 हे आपल्यासाठी तिसरं टार्गेट असणार आहे. तर 43,950 आपण इथे मार्क केलंय. समजा खूपच गॅप अप ओपन झालं म्हणजे 44,500च्या आसपास ओपन झालं किंवा 500च्या वरच टिकायला लागलं, तर मग काय होऊ शकतं, मग एक आपल्याला मुवमेंट 44,700 44,750 या रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वरच्या बाजूच्या लेवल सुद्धा घ्याव्या लागतील. शक्यता आता खूप कमी आहे, 30% शक्यता आहे असं मी इथे तुम्हाला सांगतोय. 44,500च्या वर गेल्यानंतर आपलं पहिलं टार्गेट जे असणार आहे ते असणार आहे 44,600. तर 44,600ला आपण पहिलं टार्गेट मार्क केलं. 44,700ला दुसरं टार्गेट मार्क करूया आणि 44,800ला आपण तिसरं टार्गेट मार्क करूया. आता ही वर तिन्ही टार्गेट आपण का घेतली, तर आपली ती पद्धत आहे. मार्केटमध्ये काहीही प्रेडिक्ट करायचं नसतं, त्यामुळे खूपच गॅप अप ओपन झालं, तशीच काहीतरी चांगली बातमी आली तर मार्केट कदाचित शॉर्ट कव्हरिंग सुद्धा करू शकेल, पण शक्यता आपल्याला खूप कमी दिसते. खाली जाण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते. तर त्या दृष्टीनं हा जो लो आहे 44,250चा, हा तुटल्यानंतर आपण मग खालची टार्गेट्स बघू शकतो. तर हे झालं बँक निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण जाऊया आणि निफ्टीचा चार्ट ओपन करून निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यापूर्वी आज मी निफ्टीमध्ये का ट्रेड केला त्याची दोन कारणं तुम्हाला सांगतो. इथे जर तुम्ही बघितलं, पहिलं कारण तुम्हाला स्पष्ट दिसतंय की इथे वर जात असताना हा हाय बनला इथे, त्यानंतर सेलिंग झालं होतं. आपण आज जो हाय बनवला तो इथेपर्यंत बनवला आणि इथून खाली आलं. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला क्लिअर कट दिसतंय की आपल्याला जो दुसरा हाय आहे हा लोअर बनलेला आहे. पहिला हाय आहे हा हायर हाय आहे, दुसरा हाय हा लोअर हाय आहे. त्यामुळे लोअर हाय बनला, एम पॅटर्न बनताना तो आवश्यक असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या कॅन्डलनं हा एम पॅटर्नचा ब्रेकआउट दिला ती कॅन्डल 11 वाजताची कॅन्डल तुम्ही निफ्टीमध्ये पण बघा आणि बँक निफ्टीमध्ये पण बघा. मला निफ्टीमधली कॅन्डल जी आहे मी इथे मार्क करून दाखवतोय, तुम्ही पुन्हा एकदा ती काढून बघू शकता, कारण प्रत्येक कॅन्डल आपल्याला काहीतरी सांगत असते. ही जी कॅन्डल ज्या पद्धतीनं बनली आहे आणि बँक निफ्टीमधली जी कॅन्डल आहे मला ही जास्त आश्वासक वाटली आणि त्याच्यामुळे मी निफ्टीमध्ये आज ट्रेड केलं. तुम्हाला मी दाखवतो पाहिजे तर पुन्हा एकदा बँक निफ्टीमध्ये नेऊन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 11 वाजताची जी कॅन्डल आहे ती कॅन्डल आपण इथे बघू शकतो. थोडंसं मी इथे त्याच ह्याला घेतोय. तर ही जी कॅन्डल आहे आणि ती कॅन्डल जी आहे याच्यामध्ये वरचा भाग थोडासा जास्त आहे. ती कॅन्डल आपल्याला इथपासून अशी रेड झालेली बघायला मिळते. अर्थात मार्केट बंद झाल्यानंतर आपल्याला त्यातला फरक जास्त लक्षात येत नाही. मार्केट चालू असताना जर आपण जास्त डिटेलमध्ये बघितलं असेल तर त्यावेळेचं जे जजमेंट होतं, तर मला पहिली गोष्ट म्हणजे हा हाय पेक्षा हा हाय मोठा झाल्यामुळे थोडंसं एक परफेक्ट पॅटर्न वाटत नव्हतं आणि त्याच्यामुळेच तुम्हाला लक्षात येईल की इथे 2 तास आपल्याला काय झालं, साईडवेज बघायला मिळालं. तसं निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळालं नाही. निफ्टीमध्ये आपल्याला नॉन स्टॉप एकदा ब्रेकआउट मिळाल्यानंतर नॉन स्टॉप आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. तुम्ही इथे बघू शकता, एकदा ब्रेकडाऊन झाल्यानंतर नॉन स्टॉप मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे काय होतं, अशा वेळेला मार्केटमध्ये ट्रेड करणं सोपं जातं. अर्थात इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला असं वर जात असतं इथे वर जातंय, अशा वेळेला थोडंसं भीती वाटत असते, कारण आपल्याला निफ्टी त्यावेळेला खाली जात होता, बँक निफ्टी मात्र त्यावेळेला साईडवेज इथे ट्रेड करत होता. तर त्याच्यामुळे थोडंसं दोन्ही जे इंडेक्स आहेत ते एकाच दिशेनं असले की मग टेन्शन येत नाही. मग आपल्याला लक्षात येतं की आपण आणखीन पुढे जाऊ शकतो. पण निफ्टीनं आज अतिशय अनपेक्षितरित्या आणि खूप मोठं सेलिंग दिलं. मला असं वाटत होतं की ज्या पद्धतीनं हे बनतंय, इथनं ही कॅन्डल बनल्यानंतर मला असं वाटायला लागलेलं की आता काय होईल, आता हा जो काय हाय आहे तो ब्रेक होईल आणि हळूहळू मार्केट वरच्या दिशेनं जायला सुरुवात करेल. मात्र इथे ज्या वेळेला ही कॅन्डल बनली आणि त्यानंतर हे बनत आलं, आपल्याला ही कॅन्डल हा लो तुटल्यानंतर मग मात्र काय झालं, पॅटर्न एकदा बनला की मग बाकी प्रेडिक्ट करायचं नसतं. मार्केट सांगतंय त्या दिशेनं आपल्याला काम करायचं असतं. तर त्या पद्धतीनं बघायला मिळालं. आणि उद्यासाठी सुद्धा महत्त्वाची गोष्ट काय की खूप मोठं आपल्याला बाउन्स आलेलं नाही. एक शेवटचं
इंट्राडे ट्रेडर जे असतात ते आपलं शॉर्ट कव्हरिंग करतात, तर त्याच्यामुळे आपल्याला एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली आहे. आता उद्यासाठी जे इम्पॉर्टंट लेवल निफ्टीसाठी आहे, तर ते आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती आपण इथे काढलेली आहे. ही आहे 19,586. ही 19,575 ची लेवल आहे असं समजणार. इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर 30% शक्यता आपण वर जाण्याची धरतोय, पण 575च्या वर गेलं तर 625, 19,675 आणि 19,725 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र ह्याची शक्यता कमी आहे. जर थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि ही जर खालची लेवल म्हणजे आजचा लो जर तुटला, आजचा लो कुठे आहे 19,492 ला आहे, म्हणजे आपण असं समजूया की 19,500 ला आहे. 19,500 ची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 19,450, 19,400 आणि 19,350 अशी 3 टार्गेट बघायला मिळू शकतात. सध्या याची शक्यता 60%च आहे. 10% शक्यता आहे की मार्केट इथे साइडवेज या एरियामध्ये होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला मार्केटचा फ्लो दिसतोय. उद्या कदाचित एक फॉलोअप ट्रेड आपल्याला, शुक्रवार पण आहे, मोठं सेलिंग पण झालेलं आहे, त्यामुळे लो तुटला आणि एक 15 मिनिटाची कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाल्यानंतर कदाचित गॅप डाऊन ओपन होईल किंवा कदाचित पहिलीच कॅन्डल खूप मोठी तयार होईल, असे सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही जर त्याच्यामध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला रेफरन्स म्हणून ह्या लेवल्स तुम्ही इथे बघू शकता. तर ह्याचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करायचा आणि स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं फिन निफ्टीसाठीचं. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा आपला चौथा जो इंडेक्स आहे त्याचं सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल काढून ठेवलेले आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्हाला उद्यासाठी या लेवलचा उपयोग होऊ शकतो. तर इथे मी तुम्हाला ह्या लेवल्स दाखवतोय. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये सेट करतोय. आता इथे आपण डेली टाइम फ्रेम मध्ये सेट केल्यानंतर मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत. आता ह्याच्यातले 3 स्टॉक हे कालचे स्टॉक आहेत. काल आपण बुलिश ब्रेकआउटसाठी हे स्टॉक काढलेले होते. जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना एक गोष्ट मी कायम सांगत असतो की बुलिश ब्रेकआउट ज्या वेळेला आपण अपेक्षा करत असतो तर तिथे 2 शक्यता असतात. एक तर तो ब्रेकआउट येईल किंवा दुसरी शक्यता असते तो ब्रेकआउट फेल होईल. ब्रेकआउट आला तर त्या दृष्टीनं आपल्याला ट्रेड करता येतो. मात्र तो ब्रेकआउट जर फेल झाला तर आपल्याला ब्रेकआउट फेल्युअरचा अतिशय चांगला ट्रेड मिळतो. आपल्याला तिन्ही ठिकाणी मी काल जे स्टॉक सांगितलेले होते त्याच्यामध्ये पहिला स्टॉक जो होता तो होता PFC, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. PFC हा जो स्टॉक आहे हा भारत सरकारचा स्टॉक आहे. तुम्ही इथे बघू शकता की ही लेवल ब्रेकआउटची लेवल होती आणि आपल्याला काल ह्या लेवलच्या वर जाऊन आपण खाली येऊन क्लोज केलं होतं. आज तुम्ही जर बघितलं तर आज तुम्हाला इथे एक इनसाइड कॅन्डल बनलेली बघायला मिळते. मी इथे तुम्हाला पुन्हा दाखवतो, एक इनसाइड कॅन्डल बनलेली तुम्हाला इथे बघायला मिळते. आता ही इनसाइड कॅन्डल असल्यामुळे काय होतं, आदल्या दिवशीचा हाय काही तोडला नाही, आदल्या दिवशीचा लो काय तोडला नाही, इनसाइड कॅन्डल बनली आहे आणि ही बेरिश इनसाइड कॅन्डल आहे. तर उद्या जर आजचा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, ह्या कॅन्डलचा लो जो आहे 235च्या थोडासा वर, तर 235 पर्यंत आपल्याला मार्केटमध्ये PFC ची किंमत खाली येताना बघायला मिळू शकते आणि 235 तोडल्यानंतर 230 रुपये 50 पैसे किंवा 40 पैसे ही जी लेवल आहे हे आपल्याला पुढचं टार्गेट त्याच्यामध्ये येऊ शकतं. तर हा ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड आहे आणि उद्या जर मार्केट निगेटिव्ह राहिलं आणि आजचा लो जर PFC मध्ये तुटला तर मी सांगितलेली टार्गेट येण्याची शक्यता आपल्याला नजीकच्या भविष्यकाळात नक्कीच आहे. त्यानंतर पुढचा स्टॉक सांगितला होता तो होता PFC. सांगितलं की जनरली REC हा स्टॉक त्याच्याबरोबरच येतो. REC मध्ये सुद्धा आपण इथे बघितलं होतं की आपण ब्रेकआउटसाठी बघत होतो. मात्र आज याच्यामध्ये काही ब्रेकआउट आला नाही, उलट इनसाइड कॅन्डल इथे बनलेली आपल्याला बघायला मिळते. ही इनसाइड कॅन्डल बनली आहे. उद्या जर मार्केट निगेटिव्ह राहिलं तर काय होऊ शकतं, आजचा लो तुटल्यानंतर आपल्याला साधारण 270-268च्या आसपासची लेवल टार्गेट म्हणून आपल्याला
बघायला मिळू शकते. तर तिथपर्यंत आपल्याला REC या स्टॉकमध्ये मंदी होताना सुद्धा बघायला मिळू शकतं. तर ब्रेकआउट फेल्युअरचा तिसरा स्टॉक आहे जो आहे एस्कॉर्ट्स. एस्कॉर्ट्समध्ये सुद्धा आपल्याला ब्रेकआउट येतोय असं वाटलं होतं. ब्रेकआउट येईल अशी शक्यता निर्माण झालेली होती. तुम्ही इथे बघू शकता की बराच वेळ इथे हे केल्यानंतर ब्रेकआउटची शक्यता आपल्याला निर्माण झाली होती. मात्र इथे सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीनं आजची कॅन्डल बनली आहे, ओपन इक्वल टू हाय आणि लो इक्वल टू क्लोज जवळपास अशी जी कॅन्डल बनली आहे, एक्झॅक्ट नाही आहे, थोडासा फरक आहे, मात्र एक्झॅक्ट बनल्यासारखंच आपल्याला इथे बनलेलं दिसतंय. आणि तुम्ही बघू शकता जेवढी ग्रीन कॅन्डल बनली तेवढीच रेड कॅन्डल बनली आणि टॉपला बनली आहे. म्हणजे इथे काय आहे, इथे हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे. ट्विझर टॉप पॅटर्नमध्ये 3200च्या खाली हा स्टॉक जर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा स्टॉक ह्या लेवलपर्यंत खाली बघायला मिळू शकतो. 3050 पर्यंत साधारणपणे हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झालं आपल्याला 3 स्टॉक जे आपण कालच बघितलेले होते. मात्र काल आपली अपेक्षा होती की ह्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट येईल आणि वरच्या बाजूनं आपल्याला ब्रेकआउट ट्रेड करता येईल. मात्र ते तिन्ही ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतंय की ब्रेकआउटचा जेव्हा जेव्हा स्टॉक असतो तेव्हा ब्रेकआउट फेल्युअरसाठी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये तयार राहायचं असतं. चौथा स्टॉक मी जो काढलेला आहे तो आहे TVS मोटरचा. TVS मोटरच्या ह्या स्टॉकमध्ये आपल्याला इथे सुद्धा काय होतंय, इथे सुद्धा ब्रेकआउट फेल्युअर झाल्यासारखंच आपल्याला बघायला मिळतंय. इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथून आपण वर जायचा प्रयत्न करत होतो. 2-3 दिवस ही लेवल आपण तोडत नव्हतो आणि अखेर आज काय केलंय, आज आपल्याला बिअरिश इनगल्फिंग पॅटर्न आपण बनवलेला आहे. आदल्या दिवशीच्या कॅन्डलचा आपण हाय सुद्धा मोडला आणि लो सुद्धा मोडला. जर हा लो उद्या मोडला तर काय होऊ शकतं, हा स्टॉक 1500 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो आणि त्या लेवलच्याही समजा खाली येत असेल तर 1485 रुपयापर्यंत आणखीन खाली येण्याची शक्यता TVS मोटर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला सध्या दिसते. तर हे चारही स्टॉक जे आपण बघितले हे मंदीसाठीचेच आपल्याला आज स्टॉक मिळालेले आहेत. हे झालं निफ्टी, बँक निफ्टी आणि त्यासोबत उरलेल्या 2 स्टॉकचं विश्लेषण, सोबतच 4 इंडेक्स आणि 4 स्टॉकचं विश्लेषण आज आपण बघितलं. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.